नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. बाबा आजारी असल्यामुळे आईवर सगळा भार आला. इन्कम सोर्स नसताना एकटीने शेती करून आम्हा 5 भावंडांना वाढवून अगदी वयाच्या 18 वर्षीच माझं लग्न झालं. पण माझी इच्छा होती की खूप शिकायचं, परिस्थिती बदलायची. पण नंतर मी लग्नानंतर हा मुद्दा सासरी मांडला की मला शिकायचंय. शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी आता माझं ड्युअल MBA झालंय. क्या बात आहे. मंडळी, दारात मंडप सजतं, हातावर मेहंदी रंगते, हळदीमध्ये लेक पिवळी होते आणि मग माहेर सोडून सासरी निघून जाते. अशा वेळेला तिच्या आईचं मन किती जड होत असेल. तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. तिला दुसऱ्यांच्या घरात पाठवताना एका बापाच्या मनात किती कोलाहल चालू असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. बरं, त्या दोघांची अपेक्षा काय असते की आपली मुलगी सुखात नांदावी, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप आयुष्यभराची पुंजी लावतो. मग मला सांगा, अशा वेळेला माझ्या सगळ्या सख्यांना त्यांच्या माहेरची आठवण सारखी सारखी का नाही येणार, हो की नाही? आजच्या भागामध्ये सुद्धा आपण माहेरच्या आठवणींबद्दल बोलणार आहोत, खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत. बरं, या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन सह्याताईंचं की तुम्ही आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. खूप छान वाटते आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई होणार आहेत बाद आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, पण त्याआधी मला जरा ताई तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं नाव सांगा बरं आधी. माही विशाल बनसोडे, माहेर कुठलं? गणसोली, गणसोली. आणि सासर? पुणे. ओके, व्हेरी गुड. भाऊजी कसे? मस्त मस्त. बरं, ठीक आहे, खूप छान. बरं, कसं वाटते आज या 16 सख्यांच्या कार्यक्रमात तू खूप आली? छान वाटतं. किती वर्ष झालीत लग्नाला? 2 वर्ष. वा, व्हेरी गुड. पण आज तू एक स्वतःसाठी वेळ तुला मिळतोय आणि स्वतःसाठी तू वेळ घालवते, स्वतःच्या आनंदासाठी. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. सगळ्यांना असं वेळ भेटला पाहिजे. ओके, आणि तुमच्या शो मध्ये आले त्याच्यामुळे पण खूप छान वाटतं. वा, नक्कीच. थँक्यू सो मच. आणि मला असं म्हणायचंय की सगळ्यांनाच हुकमाची राणी व्हायचं ना, हुकमाची राणी सगळ्यांनाच. मग एकदा बोला बघू माझ्या बरोबर, मी सोडार हुकमाची राणी. बरं, सगळ्यांनाच हुकमाची राणी व्हायची, पण आपल्याला एकच हुकमाची राणी हवी आहे. त्याच्यामुळे बघूया तो मान ह्या 10 ताईंमधून कोण पटकावतोय तो मान. तर सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे हे. हसली ती फसली हे हे. खेळाचं नाव काय? हसली ती फसली हे. ओके, खेळाचं नाव हसली ती फसली हे. ओके, आपण इथे खेळाचं नाव हसली ती फसली हे हे. बापरे, मी स्टेप काय दाखवली आणि ह्या ताईंनी काय केलेलं, जवळजवळ मोर्चातच निघाली. खेळाचं नाव पटकन. हसली ती फसली हे. अरे बापरे. हसली ती फसली हे. अरे बापरे, हरकत नाही. ओके, नाव कळलेलं आहे. नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय, जागेवरतीच, तुम्हाला जसं येईल तसं. ओके, पण एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय आणि ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर तसं सरळ उभं राहायचं नाही, खाली बघायचं नाही, सरळ किंवा वर बघायचं आणि अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकावायचे नाही. बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तयार आहेत तुम्ही सगळे? नक्की. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 राधा. बरं, ही जी ताई आहे तिची ही आई आहे.
व्हेरी गुड मस्त हे बात स्टॅच्यू आणि आता बघूया ताई मी सांगितलं होतं की ती नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे होती तुझी काय पुन्हा अशी सरळ उभी राहिलेली आहेस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस तू बसू शकते ओके व्हेरी अरे मी काय केलं रे आता आता मी काहीच नाही केलं पण मी सगळ्या ताईंकडे मी जातो तूच का हसते पण हसवतात मला खूप मीच हसवतोय मी मगाशीच बोललो कोणी किती हसवलं तरी हसायचं नाही आणि तू हसलीस आणि फसलीस त्याच्यामुळे तू बसू शकतेस ओके या डोळे मिचकावले ताई त्याच्यामुळे ताई डोळे मिचकावले त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस डोळे मिचकवले ताई त्याच्यामुळे तू बाद झाली अगं किती डोळे मिचकवते तू बाद झालीस ताई त्याच्यामुळे तू बसू शकतेस नमस्कार कसे आहेत तुम्ही ताई ताई कसं वाटतंय आज इथे येऊन हा ताई 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 बोल मी काही नाही केलं मी काही केलं नाही हा प्लीज माझ्यावरती आरोप करू नका मी काही केलेलं नाहीये ताई बाद झालेली आहे समोर बसू शकते ओके डोळे मिचकवले डोळे मिचकले ताई तू बाद झालेली आहेस ओके निर्गत ताई बसू शकते तू अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेले आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे ये बात है अगं हो हला किती रडशील खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं खूप अभिनंदन तुमचं कसं वाटतंय खूप छान वाटतं खूप छान वाटतंय दुसऱ्या खेळामध्ये आलेली आहेस तू हो की नाही पण आई बाद झाली काय म्हणणे इट्स ओके हा इट्स ओके ओके कसं वाटतंय ते खूप छान वाटतं खूप छान वाटते हो. दुसऱ्या खेळामध्ये आलेली आहे. हो मग आता होणार ना उपमाची राणी प्रयत्न करते ओके व्हेरी गुड चला तर हा दुसरा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो हा खेळ असा आहे की या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल एक स्ट्रॉ धमाल ओके हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकची बाटली आहे आणि 5 स्ट्रॉ आहेत प्रत्येकीसमोर ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचे आणि बाटलीमध्ये टाकायचे जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती तिच्यानंतरची दुसरी अशा 2 ताई पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत ओके हा स्ट्रॉ कसे टाकाल दाखवा बरं ओके कमीत कमी वेळेमध्ये ओके करेक्ट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पण हा खेळ असा खेळायचा नाही आहे ओके हा स्ट्रॉ कसा उचलायचा आणि कसा टाकायचा ते तुम्हाला मी दाखवतो अत्यंत सोपं आहे 1 2 3 म्हटल्यानंतर हा हात मागे ठेवायचा ठीक आहे हा स्ट्रॉ असा घ्यायचा आहे आणि तो असा टाकायचा नाहीये तर तो आधी असा पकडायचा आहे असा टाकायचा ओके असा एक खेळ घेतला सगळ्यांनी घेतला आणि टाकल्या हा इतकं सोपं नाहीये कळलं का हा असा खेळ आहे ओके जे ताई कमीत कमी वेळेमध्ये आता अशा पद्धतीने 5 बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती ओके बघूया कोण आहेत त्या 2 विजेत्या ताई या प्रत्येकीने आपापली जागा घ्या या बरं ओके त्याला तुम्हाला खेळ कळलेला ना नक्की काही कन्फ्युजन नाहीये ना ओके 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर तुमचे जे 5 स्ट्रॉ ठेवलेले आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं हा आणि मी जसं सांगितलंय तसं हा ओके रेडी ओके 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॉ घेऊन मी जसं दाखवलं ना तसा ठेवताना तो स्ट्रॉ इथे ठेवताना समोर कॅमेऱ्यात बघायचं समोर बघायचं असं खाली ठेवून मग टाकायचं नाही 1
2 3. हा शाबाश 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 मस्त. हा खेचून नको घेऊ स्ट्रॉंग आहे तर डायरेक्ट नाकच जाईल. हा व्हेरी गुड मस्त. हा 5च्या 5 स्ट्रॉ टाकल्यानंतर हात वरती करायचे आहेत. व्हेरी गुड शाबाश. हा बाटलीत टाकायचे आहेत खाली नाही. हा 10 हे समोर बघ समोर बघायचं. हा हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा लवकर. व्हेरी गुड. हा शाबाश. हा आणि निर्णय तुमच्या समोर आहे. जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे श्रुतिका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे योगिता ताई. त्याच्यामुळे श्रुतिका ताई आणि योगिता ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. आणि खूप खूप अभिनंदन, तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत. आणि या खेळातूनच होणार आहे विजेती, जी असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, काय वाटतं शेवटच्या खेळामध्ये आलेली आहेस? खूप छान वाटतंय. पहिलं तर मी कधी अशा रियालिटी शोमध्ये गेली नाही आहे ॲज अ कंटेस्टंट म्हणून. आणि आज इथे ह्या मंचावरती येऊन पहिलं तर तुम्हाला लहानपणापासून बघते आणि आज तुमच्यासमोर उभे आहे, त्यामुळे खूप मला लहानपणापासून माझ्या लहानपणापासून मला बघ. मी माझ्या लहानपणापासून तुम्हाला बघते. मी एवढा मोठा दिसतोय का? म्हणजे असं म्हणजे आजोबा किंवा नाही, पण तुमचे कॉमेडी जे शो होते ते मी बघत आली आहे. अच्छा हा हा हे ठीक आहे. हे ऐकायला कसं छान वाटतं ना. लहानपणापासून बघत आले म्हटल्यानंतर मला असं वाटलं मी जवळजवळ अगं काय म्हणते कशी आहे असं जवळजवळ मला वाटतं. नाही नाही नाही, पण व्हेरी गुड, खूप छान. पण कसं वाटतं? पण छान खूप वाटतंय. छान वाटतंय. म्हणजे मला अपेक्षा नव्हती की मी येईल एवढ्या लास्ट राऊंड पर्यंत. ओके, खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. हा आणि कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. थोडीशी भीती पण वाटते. अच्छा, तर आता हा शेवटचा खेळ आहे, याच्यातून हुकमाची राणी होणार आहे. होणार ना? नक्की होणार, नक्कीच. नक्कीच होणार ना. ये बात, व्हेरी गुड, खूप खूप शुभेच्छा तुला. तर आता हा सुरू करूया आपल्या खेळाला. पण त्याआधी हा खेळ काय आहे, कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय, हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या आठवणीला. ताई तुझं नाव सांग. माझे नाव सौ योगिता योगीराज गायकवाड. माहेर कुठलं? माहेर राजगुरुनगर पुणे. आणि सासर? सासर तसंच रहमतपूर सातारा आहे, पण आम्ही राहायला ठाण्यामध्येच आहोत. हा, ओके. किती वर्ष झालेत लग्नाला? 18 वर्ष झालेत. 18 वर्ष. कसे आहेत भाऊजी? भाऊजी छान आहेत, थोडेसे आंबट गोड. आंबट गोड म्हणजे काय नेमकं, काय कसे आहेत? म्हणजे कधी प्रेमळ आहेत, कधी फटकळ आहेत. रागवतात लगेच? हो. जे जितके लवकर रागवतात ना ते तितके जास्त प्रेमळ पण असतो. काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माहेर म्हटलं तर बालपणच्या आठवणी येतात, कारण की बालपणातच माझं लग्न झालं. परिस्थिती होती शेतकरी कुटुंबातलं, एक साधारण शेतकरी कुटुंबातलं माझं फॅमिली होती. आम्ही 5 भावंडे आहोत. आई फार कष्टाळू, म्हणजे तिने शेतीच केली, पण तिने मुलगा मुलगीमध्ये कधी फरक नाही केला. पण असं झालं की बाबा आजारी असल्यामुळे आईवर सगळा भार आला. म्हणजे तिला इन्कम सोर्स नसताना एकटीने शेती करून आम्हा 5 भावंडांना वाढवून त्यांचं लवकर लवकर लग्न झालं परिस्थितीमुळे. पण माझी इच्छा होती की खूप शिकायचं, परिस्थिती बदलायची. पण मोठं कुटुंब, आईवर एकटी जबाबदारी असल्यामुळे आईला असं वाटलं की मुलांची लग्न करणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा निर्णय तिने घेतला. पण माझं ते एक स्वप्न होतं की मला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग कर्तव्य मुलगी म्हणून. पण ते तेव्हा नाही शक्य झालं. अगदी वयाच्या 18 वर्षात माझं लग्न झालं. आणि मी थोडंसं नाराज होती तेव्हा आई वडिलांवरती की त्यांनी हा निर्णय का घेतला. पण मी आठवते मला, कारण की बऱ्याचदा शेताला जेव्हा शेतमाल येतो आपला, परिस्थिती खूप नाजूक असते शेतकऱ्यांची. म्हणजे त्यांनी कष्ट करतात, त्यांच्या कष्टाला ते फळ नाही मिळत. इतका मोबदला नाही. हा, मग मेहनतीला. मग त्याची प्रत्येक वेळी मेहनत गेली ती वायाच गेली.
म्हणजे कधी पावसामुळे म्हणा, अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान म्हणा किंवा योग्य भाव न मिळणं, आई वडील त्या टेन्शनमध्ये पण असायचं आणि मुलांची पण टेन्शन, कसं करणार ना या सगळ्या गोष्टी. मग मी तेव्हा त्यांच्या निर्णयाला संमती दिली, ठीक आहे. पण नंतर मी लग्नानंतर हा मुद्दा सासरी मांडले की मला शिकायचं आहे, आणि मग तिथून माझं एक वेगळंच आयुष्य सुरू झालं. आणि मग त्यांनी संमती दिली की हरकत नाही. हां, आम्ही शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वा. मी आता माझं ड्युअल MBA झालंय. मी हां, क्या बात आहे, खरंच कौतुकास्पद लग्नानंतर आहे. मी शिक्षण केलं पूर्ण. मग आता तू म्हणजे नोकरीला आहेस की जॉब करते मी. अरे वा, खूप छान. हां, रिसेंटली जॉब केलं सुद्धा, कारण की मुलगा झाल्यानंतर मला टोटली माझं लाईफ चेंज झालं ना. मग मी थोडा गॅप घेतल्यानंतर मी आता परत जॉईन केलाय. पण हे खरंच खूप कौतुकास्पद आहे की सासरी गेल्यानंतर त्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळून, सगळ्यांची मनं सांभाळून तू MBA शिक्षण पूर्ण केलं. त्यासाठी एकदा खरंच तुझं कौतुक आहे आणि जोरदार टाळ्या आहेत तुझ्यासाठी. पण ताई, मला एक असं विचारायचं की अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी तुला आईला थँक्स म्हणायचे आहेत, आणि अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी सॉरी म्हणायचं आहे? पहिले मी सॉरी म्हणेन. कुठल्या गोष्टींसाठी? जेव्हा त्यांनी मला म्हणजे माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं, तेव्हापासून मी नाराज होती आईशी. थोडंसं तुसड्यासारखं वागणं, बोलणं की नाही आवडायचं ना मला. तू का प्रत्येक वेळी म्हणजे का केलं असं, का केलं, माझं इच्छा नसताना तू लग्न करून दिलं. पण तिच्या जागी आज मी आई झाली आहे. मला कळतं आई वडिलांचे काय मनं असतात. त्यासाठी मी तिला सॉरी म्हणेल, कारण की मी बऱ्याचदा तिच्याशी एक तो राग व्यक्त करायचे तिच्याकडे नेहमीच. आणि थँक्स कशाबद्दल? थँक्स, ती प्रत्येक प्रसंगात ती पाठीशी एक शक्ती म्हणून उभी राहिली आहे, आणि तिने दाखवून दिलं एक महिला मध्ये जी शक्ती आहे की ती दुसरी कोणी नाही करू शकत. आणि आई म्हणून ती कधीच हार मानत नाही. त्यासाठी मी आईला थँक्यू म्हणेन. ही जी प्रेरणा तुला तिच्याकडनं तिने दिलेली आहे त्याच्यासाठी तिला थँक्स थँक्यू. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप गप. एक मिनिट, हा कोणाचा राग कोणावरती काढलाय? हा नक्की कोण आलं होतं डोळ्यासमोर? कोणच नाही. नक्की? बरं, हा खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. या बात आहे, या बात, आई सांगून काय. हा. आणि आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचे सगळे कप आहेत, कपात कप आहेत सगळे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे सगळे कप वेगळे करायचे आणि अशा पद्धतीने रचायचे की त्याचं एक पिरॅमिड तयार झालं पाहिजे आणि सगळेच्या सगळे कप वापरले गेले पाहिजे. ओके, आता खाली किती कप ठेवायचे ते तुमच्यावरती आहे. पण सगळ्यात शेवटी हा जो लाल रंगाचा कप आहे तो आला पाहिजे, एकच कप. ओके ओके, तयार आहेत तुम्ही? नक्की सुरू करायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. रेडी? वेळेची मर्यादा किती आहे? 2 मिनिटं. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. खेळले होतात लहानपणी असं कधी? किल्ले वगैरे बनवले होते? हो हो, केले होते ना? मग आता कसं वाटतंय? मग छान वाटतं. छान वाटतंय ना? मनात येते ना? कशाला आम्हाला बोलायला लावतंय, हे ना? आई नाही, कसं वाटतंय? छान वाटतं, मस्त वाटतंय. खूप मस्त. असं खेळ खेळलेत आधी? हो किल्ले बनवले? हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा करती केल्यानंतर मग पिरॅमिड पडलं तरी हरकत नाही. लवकर 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 गोळा करायचे, लवकर पुढे जाऊ, वेळ आहे अजून. पुढे जाऊ ना, लवकर. साव काय हा अर्थातच नेडे तुमच्या समोर आहे. कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईने पिरॅमिड तयार केलं ती आहे श्रुतिका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ठरलेली आहे योगिता ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटते? उपविजेती जरी ठरली असली तरी पण ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी. हे खूप मोठं आहे, कारण की बऱ्याच माझ्या सखी पहिल्याच राऊंडमध्ये बाद झालं. इथपर्यंत आली हे पण माझ्यासाठी खूप विजेत्यासारखंच आहे. आणि बरं, ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे.
हा कप स्वयंपाकघरात ठेवायचा आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा या कपाकडे बसशील तेव्हा आमची आठवण येईल तुला. हो नक्कीच. नक्कीच. ओके. आणि या कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भावजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. थोड्या आनंदाने बोलते रे. आणि आता तर आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे श्रुतिका ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. थँक्यू दादा. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते हुकमाची राणी झालेली आहेस तू? खूप छान वाटतंय. खरं तर म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच गेम आहे की मी ॲज अ सौभाग्यवती म्हणून खेळते. आजपर्यंत बालपण खूप जगली, पण हे सौभाग्यवती म्हणून खेळणं हा खूप पहिलाच खेळ आहे, त्यामुळे कळत नाही आहे नक्की. आधीसुद्धा म्हणजे ॲक्च्युली मी सासरची क्षत्रिय ब्राह्मण आहे, त्यामुळे आमच्याकडे मंगळागौरीचा खेळ होतं, पण माझं काही कारणास्तव लास्ट इयर झाला नाही. तर मी वाट बघते त्या खेळाची, पण माझ्या नशिबाने मला आज इकडे यायला भेटलंय, त्याचा खूप आनंद होतोय मला. थँक्यू सो मच. पण जसं तू म्हणालीस की मंगळागौर झाला नाही, पण आज इथे तोच फील आला की नाही, तोच हो अनुभव आला की हो, तोच आनंद आला. फक्त एवढंच की मंगळागौरीचे खेळ वेगळे असतात, पण ह्या खेळाची मजा ती बालपणातच. अर्थातच. आम्हाला आणि माझा तोच प्रयत्न असतो की माझ्या सगळ्या सख्यांना ना त्यांच्या बालपणात घेऊन जायचं. बालपणी पत्त्यांचा बंगला बांधला होता, पण ग्लासांचा बंगला आजच बांधला. मजा आली की नाही? मजा असे आली, खूप बंगले मजा बांधायला आली. मजा येते की नाही? हा? बरं, तू आता हुकमाची राणी झालेली आहेस, तर तुला असा कुठला हुकूम द्यावासा वाटतो किंवा हुकूम सोडावासा वाटतो घरामध्ये? असं तर काहीच नाहीये. म्हणजे घरात सासूबाई पण म्हणजे हुकूम असं नाही, त्यांना सांगायच्या आधीच त्यांना, आता आम्हाला दोघींची एकमेकींना सवय झाली आहे, त्या हिशोबाने त्यांना काय बोलायचं हे मला आधी कळतं आणि मला काय बोलायचं हे त्यांना आधीच कळतं. त्यामुळे हुकूम असं नाही, फक्त एकच बोले, जेव्हा ते ही सिरियल बघतील ना तेव्हा मी एकच बोले, आई जेव्हा गरम पोळ्या करून देते ना सुनबाई खायला, तेव्हा खायचा आनंद घेत जा, सुनेसाठी जेवायला थांबू नका. ओ माय गॉड, क्या बात आहे. नाही, पण खरंच अशी सून आणि अशी सासू प्रत्येक घराघरामध्ये असायला पाहिजे. खूप छान वाटते. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, लग्न ही गोष्ट आपलं पूर्ण आयुष्यच बदलवते, जगण्याला नवा अर्थ देते. जसं आपला पार्टनर आपलं आयुष्य पूर्ण करतो, तसं आपण सुद्धा आपल्या पार्टनरचं आयुष्य पूर्ण करायला हवं. हाच विचार आपण करूया आणि आनंदात, सुखात आणि समाधानात राहूया, हो की नाही? चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.